84 दिवस झाले. 84 दिवसापासून आपण त्या क्षेत्रामध्ये या स्थळावरून काम करतो आणि प्रत्येकाने खूप मोठी मदत केली. आपल्या गावातला कोणताही माणूस आज गावाच्या बाहेर गेलेला नाही. त्याचप्रमाणे प्रत्येकाने या ठिकाणी येऊन आपलं स्थान ग्रहण केलेलं आहे. महत्वाची गोष्ट अशी आहे की गावामध्ये आपल्या पाहुणे सुद्धा भरपूर आले आणि आज आपल्याला असं वाटतं की आपण रस्ताबादपेक्षा सुद्धा चांगली यात्रा भरली, चांगल्या लोकांचं सहकार्य झालं. असंच सहकार्य पुढं भविष्यात सुद्धा राहिलं पाहिजे. महत्वाची गोष्ट अशी आहे की आपल्या या ठिकाणी ज्या दिंड्या आल्या त्यासाठी निखिल वांदिले आणि त्याच्यासोबत जे 4-5 पोरं होते त्यांनी खूप परिश्रम घेतलं. रात्री 10-10, 12-12 वाजेपर्यंत ते पोरं जात होते. प्रत्येकाच्या घरापर्यंत गेले, कॉन्ट्रॅक्ट दिलं, त्यांना विनंती केली की आमच्या गावात मात्र आले बिना राहू नका. त्यांच्या विनंतीला मान देऊन सर्वांनी आपलं काम बाजूला सोडून या ठिकाणी आले. दुसरी महत्वाची गोष्ट अशी आहे की आपल्या गावात जे ऑटो आहे, गाड्या आहे, त्यांचा भरपूर सहकार झालेला आपल्याला पाहायला मिळते. त्याचं कारण असं की कुठलीही म्हणजे निःशुल्क अशी सेवा देतात ते. गेली अनेक वर्षापासून एकदा जर सांगितलं तर त्या माणसाला एकदा सहज समजते की आपण काम केलं पाहिजे. आणि त्या ऑटोवाल्यांनी, गाडीवाल्यांनी खूप खूप भरून असं सहकार्य दिलं. असंच सहकार्य भविष्यात सुद्धा तुम्हाला द्यायचं आहे. कारण आपल्याला माहित आहे की ऑटो विना, वाहनाविना काही गोष्टी शक्य नाही. परंतु त्यांनी अहोरात्र मेहनत करून कुठलंही गाव नाही दिलं तर त्यांना ते सुधारलं. आज रोगापासून लोकांना आमला तर रस्ताबाद, चाचणगाव, अंजी, बंगलोर, पुलई, पेठ, नरसुला या भागातून सुद्धा भरपूर अशी दिंडी झाल्या आणि आर्वी पासून सुद्धा दिंडी आल्या. खूप मोठी गोष्ट आहे. आपल्या गावातल्या प्रत्येक माणसांनी सहकार्य दिलं. अशी सहकार्याची भावना आपण सुद्धा ठेवली पाहिजे. आणि एकदा करून काय वाजवा की जे काही वाहन लोक आहे, चालक लोक आहे, त्यांनी ऑटोचं सहकार्य दिलं, त्यांचं भरभरून आपण स्वागत केलं पाहिजे. जेणेकरून आपण नेहमी त्यांच्याकडून अपेक्षा करतो की आपण त्यांना धन्यवाद दिलं पाहिजे. महत्वाची गोष्ट अशी आहे की गावातला कोणताही माणूस हा वावरात गेला नाही, गायी सुद्धा कोणी नेला नाही. असंच सहकार्य आपण नेहमी राहिलं पाहिजे आणि असंच ठेवलं पाहिजे. कारण त्या गावामध्ये एक आगळं वेगळं एक नेतृत्व तयार झालं होतं. ते म्हणजे आपले जरी गावाला सरपंच नाही तरी पण आपले जे होले साहेब आहे त्या माणसांनी 15-20 दिवसापासून आपलं गाव स्वच्छ केलं. कुठल्याही दबाला पडलं पडता, कुठल्याही माणसाला पडलं पडता, कुठल्याचा प्रेशर काढता त्या माणसाने सहकार्य दिलं. आणि असं माणसं असेल बरोबर गाव सुंदर होईल. प्रत्येक गावाला आपल्या मंडळाची नोंद घेतली आणि एक आदर्श माणूस आहे त्यांचा आपण या ठिकाणी आम्ही सत्कार सुद्धा करणार आहोत. त्याचप्रमाणे शाबाद पठाण यांनी कुठलाही 1 रुपया न घेता आपली जेसीबीने यात्रेची जागा स्वच्छ करून दिली. खूप मोठी गोष्ट आहे. त्याला म्हटलं काही पैसे लागेल का, त्यांनी पैसे घेतले नाही. आणि असंच सहकार्य सर्वांनी केलं पाहिजे. कारण हा जो स्टेज आहे हा सर्व धर्म समूहाचा आहे. कुठल्याही जात, धर्म, पंथ, पक्ष भेदभाव विसरून आपल्याला एका छताखाली यायचं आहे. आणि ही गोष्ट खूप मोठी आहे. आपण सुद्धा असंच काम केलं पाहिजे. या ठिकाणी मी आमंत्रित करतो श्री होले साहेब यांचा आपण या ठिकाणी नाते सत्कार करणार आहोत की ज्या माणसांनी आपल्या गावाचा चेहरा मोहरा बदलून दिला. कुठलंही भांडण नाही, कंटा नाही. जेव्हा म्हणलं तेव्हा पाणी, जेव्हा म्हणलं तेव्हा लाईट, असे माणसं जर आपल्याला भेटले खरोखरच त्यांचं आपण स्वागत करू. आणि म्हणून मी शरदचंद्रजी पांडे महाराज यांच्या तर्फे होले साहेबांचा मी मनपूर्वक नागरिक सत्कार या ठिकाणी करतो. त्यांनी या मंचावर येण्याची कृपा करावी. श्री होले साहेब. श्री होले साहेब यांनी कृपा करून मंचकावर यावं. त्याचप्रमाणे श्री होले साहेब यांचा सत्कार, नागरिक सत्कार पांडे महाराज यांच्या हाताने आपण करणार आहोत. सुशील चल्लानी सुचित किती